ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचे जगभरात शेअर बाजाराला हादरे। मुंबई शेअर बाजारात 2200 अंशांनी निर्देशांक घसरला। गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा। जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलियाच्या बाजारातही मोठी घसरण। शेअर मार्केटनंतर सोन्याच्या दरातही मोठी घसरण। आठवड्याभरात सोन्याचा दर 93,000वरून 87,000वर। आज सोन्याच्या दरात 1550 रुपयांनी घसरण। घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेतील सिलेंडर आता 550 रुपयांना, तर बिगर उज्ज्वला योजना सिलेंडर 853 रुपयांवर। मध्यरात्रीपासून दरवाढ लागू। केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी 2 रुपये प्रति लिटर वाढ। पेट्रोल कंपन्यांना झळ बसणार, ग्राहकांवर भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। 6 आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष SIT स्थापन करण्याचेही आदेश। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून पुन्हा दिलासा। कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये मिळून केवळ 33% पाणीसाठा शिल्लक। पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरणार नसल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईत वॉटर टँकर सेवा बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय। त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 1 लाख पेट्या दाखल। आवक वाढल्यानं दर घसरले। कोकणातील हापूसच्या पेटीचे दर 1,500वर। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे आयफोनही महागण्याची शक्यता। भारतात आयफोनचे दर 2 लाखांच्या वर जाण्याचा अंदाज। चीन आणि भारतावर लादलेल्या आयात शुल्काचा ॲपलला बसणार फटका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।